नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशची निर्दोष सुटका होणार आहे आणि तेही रागिणीने स्वतःला सरेंडर केलेलं असतं त्यामुळे होणार आहे. पण घरी आल्यानंतर आकाश आणि भूमीच्या समोर एक मोठं वादळ येणार आहे, ते म्हणजे पौर्णिमा. कारण पौर्णिमा ही अक्षरशः पिसाळलेली आहे आणि तिच्या बाबतीत घडलेलंही वाईटच आहे. कारण अचानक अभिजितचा मृत्यू होणं हा धक्का तिच्यासाठी खूप भयानक होता. कारण त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं होतं त्या प्लॅनिंगनुसार आकाशचा मृत्यू झाला पाहिजे हे सगळं ठरलेलं होतं. पण त्या जागी जर अभिजित गेलेला आहे तर हा धक्का पचवणं तिला थोडं त्रासदायक होत आहे. आणि मग या सगळ्याचे आरोप तिने करत आहे ते फक्त आणि फक्त भूमीवरती आणि आकाशवरती. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, भूमी त्या पौर्णिमाची बोलती बंद करणार आहे, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर गाडी आलेली असते, गाडीच्या आवाजाने सगळेजण पाहू लागतात. तर राजा काका आलेले असतात, रागिणी आलेली असते आणि रागिणी आणि राजा काकांना पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कारण राजा काकांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. कारण रागिणीला यातलं काही माहिती नव्हतं. राजा काकांनी स्वतः जाऊन रागिणीला आणलेलं असतं आणि राजा काका रागिणीला घेऊन आलेले असतात. तेव्हा रागिणी तिथे येत असते, पाहत असते, तेव्हा तिलाही धक्का बसलेला असतो. कारण आपल्या पोटचा गोळा, आपलं पोटचं पोर असं जेव्हा मेलेली त्याची डेड बॉडी पाहायला लागते, हे दुःख खूपच भयानक असतं आणि ते दुःख रागिणीला आज भोगावं लागत असतं. याला सर्वस्वी जबाबदार फक्त रागिणी असते. कारण अभिजितच्या मनात तिनं फक्त आणि फक्त विष पेरण्याचं काम केलेलं असतं आणि त्यामुळंच हे सर्व घडलेलं असतं. रागिणीला स्वतःला जराही लाज वाटत नसते. आज तिच्या मूर्खपणामुळे तिचा मुलगा गेलेला असतो. पण या सगळ्याचं खापर मात्र भूमी आणि आकाश या दोघांवरती फोडलं जात असतं. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं ते इतकं विचित्र आणि भयानक पद्धतीनं घडत असतं, त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. रागिणी तिथे येत असते, अभिजितची डेडबॉडी तिथे ठेवलेली असते, तिथे जात असते. सगळेजण पाहत असतात, सगळ्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि रागिणीला घेऊन राजा काका तिथे येत असतात. आजींचा बाण सुटलेला असतो कारण त्यांना रडू आवरत नसतं. रागिणी आलेली असते, रागिणी त्यांची पोटची मुलगी आहे आणि तिच्या बाबतीत एवढा दुःखद प्रसंग घडलेला आहे. ही गोष्ट खूपच लाजिरवाणी आणि भयानक असते. त्यामुळे आजींनाही त्रास होत असतो. आजीही पाहत असतात, त्याही रडत असतात. त्यांनाही कळत नसतं की या सगळ्यावरती मार्ग कसा काढायचा आहे, हा एक मोठा प्रश्न असतो. आणि त्यामुळं सगळ्यांनाच खरं तर टेन्शन आलेलं असतं. या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा ढसाढसा रडत असते. तिला कळतच नसतं की या सगळ्यावर काय मार्ग काढू आणि कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ, हा विचार पौर्णिमाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. पौर्णिमा या सगळ्यांचा विचार करत असते आणि त्याच वेळी इकडे रागिणी मात्र अभिजितच्या जवळ येऊन अभिजितच्या तोंडावरून हात फिरवत असते, रडत असते. तिला वाईट वाटत असतं कारण हे सगळं घडलेलं आहे, हे कशामुळं घडलेलं आहे हे तिला चांगलंच माहिती आहे. कारण तिने स्वतः तिथे रिसॉर्टवरती होती, त्यानंतर फक्त राजा काका आले म्हणून ती तिथून बाजूला गेलेली होती आणि त्यानंतर ह्या गोष्टी घडलेल्या होत्या. त्यामुळं तिला स्वतःला फक्त माहिती असतं की हे सगळं काय झालेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे. तर या सगळ्या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार आपण आहोत, या गोष्टीची जाणीव रागिणीला होत असते आणि रागिणी या सगळ्यासाठी स्वतःला दोष देत असते. तिचं असं चाललेलं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे, हे तिचं मन तिला खात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमा मात्र रडत असते, ओरडत असते. तिचं एकच चालू असतं की माझा अभिजित मला सोडून गेलेला आहे. ही गोष्ट मात्र पौर्णिमाला सहनच होत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तिथं असतात. पौर्णिमा ही आता तिथे रागिणीच्या जवळ जाते आणि तीही दोघी जणी रडायला लागतात. त्यांना रडणं कंट्रोल होत नसतं कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे हे सगळं झालेलं असतं, हे रागिणीलाही माहिती आहे. आणि पौर्णिमा तिथे रडत असते. पौर्णिमा रागिणीला मिठी मारते. रागिणी पण पौर्णिमाला जवळ घेते कारण त्या दोघींसाठी ते दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि या सगळ्यावरती मार्ग काढणं खूपच अवघड असतं. कारण या सगळ्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नव्हती. कारण पौर्णिमाचा नवरा गेलेला आहे आणि या गोष्टीचा पौर्णिमाला खूप त्रास होत असतो. इकडे आकाश मात्र शांत असतो कारण आकाश या सगळ्याचं ब्लेम स्वतःला घेत असतो. रागिणी रागानेच आकाशकडे पाहत असते आणि त्याचबरोबर
रागिनी आकाशकडे पाहत असते तेव्हा आकाशने फक्त रागिनीच्या समोर हात जोडलेले असतात आणि आकाश स्वतःला त्याचा दोष देत असतो. तो रडत असतो. तो म्हणत असतो की काही झालं तरीही नकळतपणे या गोष्टीला कुठेतरी मी जबाबदार आहे. ही घटना घडली त्यावेळेस मी तिथे होतो. माझ्या आणि अभिजितच्या झटापटीमध्ये हे सगळं झालेलं आहे असं तो बोलत असतो आणि त्याचं म्हणणं असतं की हे सगळं जे काही घडलेलं आहे या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे असं म्हणत आकाश सगळा ब्लेम स्वतःवरती घेत असतो. त्याचबरोबर इकडे आकाश स्वतःला दोष देत असतो. रागिनी मात्र शांतपणे विचार करते पण तिच्या लक्षात येतं आकाशने फक्त स्वतःला दोष दिलेला नाही तर त्याने त्यावेळी तिथे पोलिसांनाही बोलवलेलं आहे आणि पोलीस तिथं आलेले असतात. सगळेजण म्हणू लागतात की पोलिसांना कोणी बोलवलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की मी बोलवलंय कारण पोलीस कंप्लेंट तर करायची नव्हती. हा अपघात होता, हा काळ घडलेला होता हे माहिती होतं, मग पोलिसांना का बोलवलं हा मोठा प्रश्न होता. आणि त्याचवेळी तिथे आकाश सगळ्यांच्या समोर सांगतो की हो मी बोलवलेला आहे, मी गायकवाड सरांना स्वतःहून फोन केलेला आहे. तेव्हा गायकवाड सर तिथे येतात. भूमी म्हणत असते की आकाश तुझा काहीच दोष नाहीये, हा सगळा घडलेला अपघात होता, तू स्वतःवर का ब्लेम घेतोय असं भूमी आकाशला सांगत असते. पण आकाश म्हणत असतो की नाही भूमी, हे सगळं घडलं तेव्हा मी स्वतः तिथं होतो, या सगळ्याला जबाबदार मी आहे आणि मला माहिती आहे तिथं काय घडलेलं आहे. गायकवाड साहेब म्हणतात की मिसेस भूमी हे बघा, अपघात जरी असला तरी पोलिसांना ती केस कव्हर करणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच मी आत्ता इथं आलेलो आहे. हे सगळं बोललं जात असतं कारण काहीही झालं तरीही आकाश महाजन एकटेच तिथं होते, घटनास्थळी ते तिथं होते हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळेस इकडे भूमी रडत असते. नाही, आकाशचा काहीच दोष नाही आहे याच्यामध्ये, आकाशने काहीच केलेलं नाही आहे असं म्हणत भूमी ढसाढसा रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. या सगळ्यामध्ये आता खूप मोठी गोष्ट घडत असते. पोलीस म्हणत असतात की मिस्टर आकाश महाजन आम्ही तुम्हाला घेऊन जात आहे असं पोलीस जेव्हा म्हणतात तेव्हा भूमीच्या अगदी तिला हृदयाला तिला धक्का बसलेला असतो. तिला काळजाला घरे पडलेले असतात कारण आकाशला आता पोलीस अटक करणार आहेत, तेही अभिजितच्या खुनाच्या आरोपाखाली. पण आकाशने असं काहीच केलेलं नाहीये, आकाशचा काहीच दोष नाहीये असं भूमीचं म्हणणं असतं. भूमी त्यांनाही तेच सांगत असते. तेव्हा इकडे गायकवाड म्हणत असतात की हे बघा, आकाश महाजन हे जर निर्दोष असतील तर ते नक्की सुटणार आहेत, पण आम्हाला त्यांना आता ताब्यात घेणं गरजेचं आहे. आम्ही त्यांना घेऊन जात आहे. इकडे अभिजितच्या जवळ रागिनी पौर्णिमा सर्वजण तिथे असतात. भूमी रडत असते. भूमी म्हणत असते की नाही आकाश, काही झालं तरी तू काहीच केलेलं नाहीये, हे सगळं तू स्वतःवर का घेतोय, इमोशनल होऊन हा निर्णय का घेतोय असं भूमी इकडे आकाशला समजवत असते. पण आकाश ऐकायलाच तयार नसतो. आकाश म्हणत असतो काळजी करू नको भूमी, मलाही माहिती आहे मी निर्दोष आहे, मी काहीच केलेलं नाही. पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, कारण जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी तिथे होतो. तेव्हा भूमी म्हणते हो, मी आणि राजा काका आम्ही दोघंही तिथं होतो, आम्हाला माहिती आहे घटना काय घडलेली आहे. हे सगळं भूमी आकाशला समजवत असते. आकाशला सांगत असते की आकाश तू वेड्यासारखा विचार करू नको, आकाश तुझ्या लक्षात येत नाहीये या सगळ्यामध्ये तुझा काहीही दोष नाहीये, तू स्वतःवर ब्लेम घेऊ नको असं भूमी आकाशला ठणकावून सांगत आहे, वारंवार सांगत आहे. परंतु आकाश मात्र ऐकायलाच तयार नसतो. आकाश म्हणत असतो की नाही भूमी, या सगळ्यामध्ये कुठंतरी मी जबाबदार आहे, मला माहिती आहे या सगळ्यामध्ये माझा दोष आहे कारण त्या क्षणी मी तिथे होतो असं म्हणत वारंवार भूमी आकाशला समजवत आहे. पण आकाश मात्र त्याचा हट्ट सोडायला तयार नाही. आकाशचं एकच सुरू आहे की हे सगळं जेव्हा घडलेलं होतं तेव्हा मी तिथे होतो आणि अक्षरशः पोलीस आकाशला आता घेऊन चाललेले आहेत. भूमी मात्र खूप रडत आहे. सगळ्यांना धक्का बसलेला आहे. इकडे आजीलाही धक्का बसलेला आहे, राजा काकांना धक्का बसलेला आहे आणि पोलीस म्हणत असतात की आकाश महाजन यांना आमच्यासोबत यावं लागेल कारण त्यांना चौकशीसाठी आम्ही घेऊन जात आहोत. आता भूमी रडायला सुरुवात करते. भूमीला कळतच नसतं की आता काय बोलायचं. भूमी गायकवाड साहेबांना म्हणत असते की गायकवाड साहेब यात आकाशची काहीच चूक नाहीये, त्याने काही केलेलं नाही असं भूमी इकडे गायकवाड साहेबांना सांगत असते. परंतु गायकवाड साहेब म्हणत असतात की हे बघा मिसेस भूमी, आकाश सरांची जर काही चूक नसेल तर ते निर्दोष सुटतील आणि आकाशला ते घेऊन जातात. भूमी मात्र रडायला लागते. राजा काका सर्वजण तिथं असतात. राजा काकांनाही धक्का बसलेला असतो की भूमीने हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे. भूमीने अशा पद्धतीने निर्णय घ्यायची गरज नव्हती. भूमीने हे सगळं का केलेलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आणि सगळेजण भूमीला विचारत असतात. आणि त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे निलंबरी. निलंबरीने पाहिलेलं असतं की आकाशला पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि आता निलंबरी या सगळ्याचा दोष देत असते. ती म्हणजे भूमी आणि आकाशला. ती पौर्णिमाकडे जाते, पौर्णिमाला समजावू लागते. पौर्णिमाला म्हणत असते की काळजी करू नको पुन्नू, आणि म्हणत असते की हे सगळं कोणामुळे झालेलं आहे त्याला मी सोडणार नाही.
असं म्हणत आता ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की या सगळ्याला जबाबदार आहे ती फक्त आणि फक्त भूमी. या भूमीच्या नवऱ्यामुळे माझ्या मुलीचं सुख हिरावून घेतलेलं आहे. माझ्या मुलीच्या सुखाला जबाबदार आहे ती म्हणजे फक्त ही भूमी जबाबदार आहे. या भूमीने माझ्या मुलीचा नवरा हिरावून घेतलेला आहे. मी हिला कधीच माफ करणार नाही असं म्हणत नीलंबरी ओरडायला सुरुवात करत असते. ती फडाफडा बोलत असते. ती म्हणत असते की हे सगळं जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त भूमी तुझ्यामुळे झालेला आहे. या सगळ्याला सर्वस्वी जबाबदार तू आहेस असं म्हणत ती भूमीच्या जवळ जाते. भूमीला मारायला लागते. भूमीचा गाल दाबलेला असतो. तिचा हात ओढत असते. धराधरा तिच्याशी वागत असते. विचित्र पद्धतीनं वागणं असतं आणि म्हणत असते की तुला मी कधीच माफ करणार नाही. तुला माझ्या पुन्नूचं सुख कधीच बघवलं नाही. माझ्या पुन्नूशी तू चुकीच्या पद्धतीनं वागत आलेली आहे. आत्तापर्यंत माझ्या पुन्नूला कधीच सुख तू मिळवू दिलेलं नाही. असली कसली बहीण आहे ग, असली कसली ताई आहेस तू. तिच्या स्वतःचा नवरा तू मारलेला आहे. तिचं कुंकू पुसलेलं आहे. तिचं सौभाग्य हिरावून घेतलेलं आहेस असं म्हणत आता इकडे नीलंबरी भूमीला मारत असते, त्रास देत असते. सगळेजण तिथे जातात. मानसी म्हणत असते की अगं आई असं काय बोलतेस तू, ताईचा याच्यामध्ये काहीच दोष नाहीये. भूमी म्हणत असते की तू चुकतेस आई, असं काहीच नाही केलेलं. आकाशने नाही मारलेलं, तुला नाही माहिती. तिथे ना आकाशला मारायला तो आलेला होता आणि आकाशला मारायला आल्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत हे भूमी वारंवार सांगत असते. परंतु हे ऐकूनच घ्यायचं नसतं कोणाला. सगळेजण मात्र इथे दोष देत असतात, ते म्हणजे आकाशला. भूमीचं एकच म्हणणं असतं की आकाशचा याच्यामध्ये काहीही दोष नाही. हे स्पष्टपणे आकाशच्या बाबतीत भूमी सांगत असते. आकाशच्या बाजूने उभी राहत असते. भूमी म्हणत असते की हे बघ पौर्णिमा, मला माहिती आहे आणि आई एवढं लक्षात ठेव. इकडे भूमी आता भूमीला धराधरा ओढत तिने पौर्णिमा आणि त्याचबरोबर अभिकडे घेऊन जाते आणि म्हणू लागते, बघितलंस ना या सगळ्याला जबाबदार कोण आहे. हे सगळं कुणामुळे झालेलं आहे. हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्या नवऱ्यामुळे झालेलं आहे असं म्हणत नीलंबरीने स्वतःचं कपाळ बडवून घ्यायला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते की या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुझा नवरा आहे. आज तुझ्या बहिणीचं कुंकू पुसलेलं आहे आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. तुला कधीच सुख मिळणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडून तुला तळतळाट मी देत आहे. कारण माझ्या मुलीचं जसं कुंकू पुसलेलं आहे एक दिवस तसं तुझंही कुंकू पुसणार आहे असा शाप आता भूमीला इथे दिलेला आहे. आणि स्वतःच्या आईने, कारण आजपर्यंत इकडे कधीही नीलंबरीने भूमीचा विचार केलेला नव्हता आणि आज ती म्हणत आहे की तू माझ्या पुन्नूच्या वाईटावर उठलेली आहे. भूमीने तर पौर्णिमासाठी हे सगळं केलेलं आहे. हे लग्न सुद्धा तिने पौर्णिमासाठी केलेलं होतं आणि आज भूमीलाच ती दोष देत असते. या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजींना अचानक चक्कर येते. कारण हे सगळं बघून तो धक्का त्यांना सहन होत नसतो. कारण त्यांना माहिती आहे की आकाश आणि भूमी चुकीचे नाहीत आणि त्यांना हा धक्का सहन होत नसतो. आजींना चक्कर आलेली असते. अथर्व, मानसी आजींकडे जातात आणि राजा काका इकडे भूमीकडे येतात आणि म्हणतात की भूमी चल, आपल्याला गेलं पाहिजे, आपल्याला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आकाशला सोडवायला गेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर इकडे रागिणीलाही ते सांगत असतात. रागिणी, पौर्णिमा आणि त्याचबरोबर नीलंबरी तिथे अभिच्या डेड बॉडी जवळ असतात. त्या तिघीही रडत असतात आणि इकडे राजा काका खंबीरपणे खिंड लढवत असतात. सगळ्या गोष्टी, सगळ्या सिच्युएशन हँडल करत असतात. अगदी त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करत या सर्व गोष्टी समोर आणलेल्या असतात. एवढं सगळं ते व्यवस्थित मॅनेज करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता राजा काका आणि भूमी पोलीस स्टेशनला येतात. पोलीस स्टेशनला आल्यानंतर राजा काका आणि भूमी तिथे गायकवाड साहेबांना विचारतात की आकाश कुठे आहे. आकाश कुठे आहे विचारल्यावर गायकवाड साहेब सांगतात की त्यांना कस्टडीत ठेवलेलं आहे कारण त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे भूमी आणि राजा काका तिथे आलेले असतात. त्यांना धक्का बसतो कारण भूमीला असं वाटत असतं की आकाश स्वतः सरेंडर केलेला आहे, आकाश स्वतः तिथे आलेला आहे, आकाशचा काहीच दोष नाही, तर त्याला कस्टडीत का ठेवलंय. पण तो एक गुन्हेगार आहे आणि जोपर्यंत त्याच्यावरचा तो निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला तीच वागणूक मिळणार असते. त्यानंतर इकडे भूमी म्हणत असते पण गायकवाड साहेब आकाशने काहीच केलेलं नाहीये, तो इमोशनल होऊन या सगळ्या गोष्टी स्वतःवरती घेत आहे. एकतर त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी हे सगळं केलेलं आहे. कारण अभिजितने स्वतः आकाशवरती गोळी चालवलेली होती हे आम्ही दोघांनी पाहिलेलं आहे. त्यावेळेस आम्ही तिथे होतो. तर इकडे पोलिसांनी आकाशने दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते मिळवलेलं असतं. आकाशने पोलिसांना स्टेटमेंट दिलेलं असतं की हे सगळं जेव्हा झालं तेव्हा मी तिथे होतो.
त्याचवेळी पोलीस स्टेशनमध्ये अचानक रागिनी येते आणि रागिनी येते आणि म्हणायला लागते की मला आकाश विरोधात पोलीस कंप्लेंट करायची आहे, कारण आकाशनेच माझ्या मुलाला अभिजितला मारलेला आहे, तो आकाशचा खुनी आहे. हे रागिनी बोलत असते तेव्हा राजा काका आणि त्याचबरोबर भूमी या दोघांना धक्का बसतो आणि रागिनी पुढं म्हणते, तुम्हाला असं वाटलं ना मी हे सगळं करण्यासाठी आलेले आहे, पण नाही, मला माहिती आहे की हे सगळं अभिजितमुळे झालेलं आहे. या सगळ्याला अभिजित कारणीभूत आहे. हे सगळं अभिजितमुळं घडलेलं आहे, कारण काहीही झालं तरीही आकाश कधीच कोणाचा जीव घेणार नाही, कधीच कोणाला तो मारणार नाही. इकडे हे स्टेटमेंट रागिनीच्या तोंडून ऐकून राजा काका आणि भूमी चाट पडलेले असतात. त्यांना कळतच नसतं की नक्की ही काय बोलतीये, म्हणजे हिला नक्की काय म्हणायचंय. रागिनी म्हणत असते की हो, हे सगळं अभिजितच्या मूर्खपणामुळे झालेलं आहे, कारण माझा मुलगा काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. कारण मला जेव्हापासून माझ्यावरती गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून माझा मुलगा हा पेटून उठलेला होता. त्याने एकच ठरवलेलं होतं की आकाशला संपवायचं आहे आणि आजही तो आकाशला मारण्यासाठीच तिथे गेलेला होता. आणि आता आकाशने भूमी जे सांगत आहे, आकाशने जे सांगितलेलं आहे ते खरं आहे. मी फक्त तुम्हाला एकच सांगत आहे की मला आकाश विरोधात कोणतीही कंप्लेंट करायची नाही. हे ऐकल्यानंतर राजा काका आणि भूमी पाहतच राहतात, कारण त्यांना धक्का बसलेला असतो, कारण ही बाई अशी कशी बोलत आहे. तेव्हा भूमीला धक्का बसलेला असतो. त्यांना सगळ्यांना असं वाटलेलं असतं, पण रागिनीचा हा खूप मोठा डाव असतो. अभिचं बलिदान असं तिला वाया जाऊ द्यायचं नसतं, कारण अभिच्या याच गोष्टीचा आता तिला फायदा करून घ्यायचा असतो आणि पुन्हा महाजनांच्या घरामध्ये एंट्री करायची असते. भूमी आणि आकाशला दाखवून द्यायचं असतं की तुमच्या जीवासाठी मी काहीही करू शकते, आणि हे तिनं केलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा रागिनीने केलेल्या असतात तेव्हा तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्याला जबाबदार आहे ती फक्त आणि फक्त इथे आकाश या सगळ्याला जबाबदार आहे, फक्त अभि जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टी अभिमुळं झालेल्या आहेत. हे सगळं जे काही घडलेलं आहे या सगळ्याला जबाबदार फक्त अभि आहे आणि अभिच या सगळ्याचा गुन्हेगार आहे. हे भूमी इकडे रागिनी सांगत असते. मी हात जोडून तुम्हाला सांगते, कारण माझ्या मुलाने सुडाच्या भावनेने तो अभिजितला मारायला तिथे गेला असणार आहे. इकडे माझा मुलगा सुडाच्या भावनेने अभिजित इकडे आकाशला मारायला गेला असणार आहे आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी इकडे भूमी आणि राजा काका पाहतच राहतात, कारण अचानक रागिनीनं जे स्टेटमेंट दिलेलं असतं ते स्टेटमेंट पाहून त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो. कारण रागिनी जे बोलत आहे हे सगळं काय आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि रागिनी हात जोडून सांगत असते की मला आकाशच्या विरोधात कोणतीही कंप्लेंट करायची नाही. आकाशबद्दल मला काहीही प्रॉब्लेम नाही. मला त्याच्या विरोधात काहीही बोलायचं नाही आणि मला त्याच्या विरोधात केस करायची नाही, कारण आकाशला मी चांगलं ओळखते. आकाशच्या मनात राग असेल, तो एखाद्याला मारेल, पण जीव घेणार नाही हे मला चांगलं माहिती आहे, असं रागिनी सांगत असते. आणि त्याचवेळी राजा काका, भूमी, त्याचबरोबर गायकवाड साहेब तिथे पाहतच राहतात. परंतु रागिनीचा हा काहीतरी डाव आहे ही गोष्ट मात्र भूमी आणि राजा काकांच्या डोक्यात आलेली असते. त्यांच्या लक्षात आलेलं असतं की याला जबाबदार कुठंतरी रागिनी आहे. रागिनी नक्कीच काहीतरी पुढची खेळी खेळत आहे हे राजा काकांच्या लक्षात आलेलं असतं. राजा काका पुरते रागिनीला ओळखून असतात. त्यांना माहिती असतं की रागिनी कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय करू शकते. रागिनी ते स्पष्टपणे हात जोडून गायकवाड साहेबांना सांगत आहे की मला आकाश महाजन यांच्या विरोधात कोणतीही कंप्लेंट नोंदवायची नाही आणि हे माझं फायनल स्टेटमेंट आहे, कारण माझा मुलगा अभिजितच या सगळ्याला दोषी आहे. त्यानेच हे सगळं केलेलं आहे, कारण तो स्वतःही ते गेलेला होता. त्याला अभिजितला आकाशला संपवायचं होतं म्हणून तो गेलेला होता. आणि आता भूमी त्याचबरोबर यांनी आणि आकाशने जे स्टेटमेंट दिलेलं आहे सगळं अगदी तसंच घडलेलं आहे. मला आकाशच्या विरोधात कोणतीही कंप्लेंट करायची नाही. आकाशला तुम्ही निर्दोष सोडावं असं मला वाटत आहे आणि आकाश निर्दोष आहे. तेव्हा हवालदारांना गायकवाड साहेब बोलवतात आणि त्यांना सांगतात की मॅडमचं स्टेटमेंट घ्या. आता मॅडमचं स्टेटमेंट घेतलं जात असतं. इकडे भूमी आणि त्याचबरोबर राजा काकांना धक्का बसलेला असतो. म्हणजे ही पुन्हा एकदा एक खेळी खेळलेली आहे रागिनी. ही गोष्ट मात्र अजूनही कोणाच्या लक्षात आलेली नसते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता शोकसभा असते आणि तिथे आकाश आणि भूमी आलेले असतात. पुन्हा एकदा आता पौर्णिमा पेटून उठलेली असते आणि ती आकाशच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते की याला कुणी सोडवलेला आहे, हा बाहेर कसा आहे, याने माझ्या नवऱ्याचा खून केलेला आहे, याने माझ्या नवऱ्याला मारलेला आहे आणि हा बाहेर कसा आलेला आहे, हा बाहेर कसा राहू शकतो, असं म्हणत ती आकाशच्या अंगावरती धावून जात असते. आणि इकडे
आकाशला दोष देत असते तेव्हा भूमी तिथं आकाश सोबत असते आणि भूमी म्हणत असते की काय चाललंय पौर्णिमा, बाद झालं, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे. आकाश स्वतःला एकतर गिल्ट देत आहे, त्याच्याकडून काहीही घडलेलं नाही, त्याने फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मागं सरकलेला होता आणि अभि त्याला ढकलायला आला. आकाशने स्वतःचा जीव वाचवला, आकाश बाजूला झाला आणि अभिवरून कोसळलेला आहे. आणि इकडे पौर्णिमा मात्र ओरडून ओरडून सांगत आहे की हे सगळं घडलेलं आहे ते या आकाश महाजनमुळे झालेलं आहे, या आकाश महाजनला तुम्ही अटक करा, असं ती गायकवाड साहेबांना तिथं सांगत आहे, ओरडून सांगत आहे, ती बोलत आहे. कारण तिचं असं म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला हा जबाबदार आहे, हा खुनी आहे, हा घराच्या बाहेर इथे जेलच्या बाहेर राहता कामा नये, असं ती सांगत असते. आणि त्याच वेळेस भूमी म्हणते की बस झालं पौर्णिमा, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे तुझं, पण आता नाही, कारण या सगळ्याला जबाबदार फक्त अभिजित होता, अभिजितमुळंच हे सगळं घडलेलं आहे. आणि तरीही तू आकाशवरती आरोप करत आहे. आकाश स्वतः कधीच हे करणार नाही हे मलाही माहिती आहे आणि आम्ही डोळ्यांनी तिथं पाहिलेलं आहे. आणि एवढंच काय, रागिनी आत्यांनीही पोलीस स्टेशनला तेच सांगितलेलं आहे, असं भूमी ठणकावून तिला सांगत आहे आणि आरडाओरडा करणाऱ्या पौर्णिमाची बोलती बंद करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.